नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. दुचाकी अपघातात तरुणाच्या मृत्यूनंतर खेड दापोली मार्गावर चक्काजाम, पुरुष गावात ग्रामस्थांचा रास्ता रोको. चवदार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना, मंत्री संजय शिरसाट यांची उपस्थिती. पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ग्रामपंचायतीची विकास कामात भरारी, समृद्ध पंचायत राज अभियानात आदर्श कामगिरी, स्वच्छता आणि जलसंधारणावर विशेष भर. आणि सावरवाडमध्ये दुर्मिळ स्फटिक शिवलिंगाची चर्चा, देशातील मोठ्या शिवलिंगांपैकी एक मान्यता, वायव्यमुखी रचनेमुळे विशेष आकर्षण. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड दापोली मार्गावर फुरुस गावाजवळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडत चक्काजाम केला. दुचाकी अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ही कारवाई केली. सायंकाळी सुमारे 7 वाजल्यापासून मृतदेह रस्त्यावर ठेवण्यात आला. रात्री 9 वाजल्यापासून ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. या घटनेमुळे खेड दापोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असले तरी ग्रामस्थ आक्रमक झाले. अद्याप परिस्थिती तणावपूर्ण आहे. संबंधित अपघाताबाबत योग्य कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. प्रशासनासमोर आता मोठं आव्हान उभं राहिलंय. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळील चरवेली येथे काल एक भीषण अपघाताची घटना घडली. एका टँकरने LPG टँकरला मागून जोरदार धडक दिल्यानंतर टँकर पलटी झाला आणि काही काळासाठी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून गोव्याकडून येणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ MIDC, अग्निशमन दल आणि रत्नागिरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. LPG टँकरचा समावेश असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र वेळीच यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यानं संभाव्य धोका टळला. दरम्यान वाहतूक काही काळ ठप्प होती. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम हाती घेण्यात आले. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण झाली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांनी केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहामुळे बहुजन समाजाला पाण्याचा हक्क मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत शासनाच्या वतीनं चवदार तळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी सामाजिक मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांना जागर करताना पाहायला मिळाले. हा दिवस केवळ इतिहासाचा भाग नसून सामाजिक समानता, न्याय आणि हक्कांसाठीच्या संघर्षाची प्रेरणा देणारा दिवस असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं. कोकणातील राजकारणात कितीही मतभेद असले तरी वैयक्तिक नात्यांमध्ये आदर आणि दिलदारपणा कायम असतो. याचं जिवंत उदाहरण चिपळूणमध्ये पाहायला मिळालं. चिपळूण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या उद्घाटन सोहळ्यात एक अनोखा प्रसंग घडला आणि तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या कार्यक्रमात भास्कर जाधव, उदय सामंत आणि शेखर निकम हे तीनही नेते एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांच्या कानात खास सल्ला दिला. विमान आणि हेलिकॉप्टरने प्रवास करताना काळजी घ्या आणि तब्येत जपा असा साधा पण मनापासून दिलेला सल्ला होता. त्यानंतर स्वतः उदय सामंत यांनी हा कानमंत्र जाहीरपणे सांगत भास्कर जाधवांच्या दिलदारपणाची दखल घेतली. राजकारणात मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर एकमेकांविषयी असलेला आदर आणि आपुलकी कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं. राजकीय रंगत असलेल्या या कार्यक्रमात घडलेला हा छोटासा प्रसंग मात्र मोठा संदेश देऊन गेला. मतभेद असले तरी माणुसकी आणि नातेसंबंध जपण्याची कोकणातील ही परंपरा आजही तितक्याच ताकदीनं जिवंत असल्याचं यावेळी अधोरेखित झालं. मी अजून एक आज भावनिक विषय या ठिकाणी जाहीरपणाने सांगणार आहे. राजकारणामध्ये मोहनशेठ सगळ्या गोष्टी होत असतात, त्याचं श्रेय खरं तर मी तुम्हाला देतो की आज भास्कर जाधव साहेब आणि मी एकामेकाच्या बाजूला बसलेला असताना मी जेव्हा भास्कर जाधव साहेबांना सांगितलं की साहेब मला पुढे कार्यक्रमाला जायचं आहे, ठीक आहे पक्ष कुठचाही असू दे, पण कोकणातल्या लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये किती माणुसकी असते याचं ज्वलंत उदाहरण आज मला भास्कर जाधव साहेबांनी इथं
दाखवलं त्यांनी मला असं सांगितलं की तू कार्यक्रमाला जाणार आहेस, लवकर जा, परंतु ह्याच्या पुढं हेलिकॉप्टरनं आणि विमानाने फिरत असताना पूर्ण काळजी घेऊन त्या विमानातनं आणि हेलिकॉप्टरमधनं फिर, हे सांगणारा दिलदार विरोधक देखील आमच्या जिल्ह्यामध्ये आहे. याचं मानसिक समाधान झालं असं कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून मगाशी बसल्यापासून माझे पत्रकार बांधव सगळ्या अँगलनं आमच्या दोघांचे फोटो काढत होते, उजव्या बाजूनं डाव्या बाजूनं. म्हणून तुमच्यासाठी मी खरं हे सांगितलं की कोकणातल्या लोकप्रतिनिधीची मानसिकता ही विकासाची मानसिकता आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ग्रामपंचायतने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विकासाची उल्लेखनीय भरारी घेत आदर्श गावाचा मान मिळवला. स्वच्छ समृद्ध मिशन साठी संपूर्ण तयारी पूर्ण करत गावानं सर्वच क्षेत्रात प्रगतीची नवी दिशा दाखवली आहे. गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपक्रमांवर भर देत पाणी साठवणूक आणि संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. तसेच हागणदारी मुक्त गाव म्हणून ओळख निर्माण करण्यात स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य देण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीनं गावात CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून प्रत्येक घरात परसबाग विकसित करत स्वावलंबनाचा संदेश दिला जातोय. जलकुंडांची उभारणी, शाळेचे सुशोभीकरण आणि गावाच्या एकूण विकासात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग देखील विशेष ठरलाय. सरपंच प्रकाश दळवी आणि ग्रामपंचायतच्या टीमच्या नियोजनबद्ध कामामुळे गोळेगणी गाव पोलादपूर तालुक्यात आदर्श ठरत असून या विकासाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गोळेगणी ग्रामपंचायत यांचा सहभाग घेतलेला आहे आणि या सहभागाअंतर्गत गोळेगणी गावामध्ये अनेक कामं आम्ही करून या विशेष सहभाग घेतलेला आहे. आणि ह्या सहभागाअंतर्गत केलेली कामं, शाळेला रेन हार्वेस्टिंग बसवलेली आहे, गटाराचं पाणी त्या शोषखड्ड्याअंतर्गत जातं. सर्व ही मेहनत ग्रामस्थांनी घेऊन आम्हाला साफसफाई करताना प्लास्टिकचं जास्त कचरा दिसण्यात आला आणि ह्या प्लास्टिकचं कसं आम्ही संकलन करायचं यासाठी आज ग्रामपंचायत गोळेगणी यांनी बहुमताने असा निर्णय घेतला आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती प्लास्टिक पिशवी 2 रुपये किलो, प्लास्टिक बॉटल ही 2 रुपये किलो ही ग्रामपंचायत गोळेगणी स्वतः विकत घेणार आहे. आणि त्या कचऱ्याचं संगोपन व्यवस्थितरित्या पार पाडून तो कचरा जी स्वदेश फाउंडेशन यांची जी गाडी येते त्या गाडीमार्फत जाणार आहे. तसंच आम्ही शाळेला परसबाग वगैरे केलेली आहे. आणि शाळेलाच नसून प्रत्येक जे ग्रामस्थ इथं जे घरं उघडे आहेत त्यांच्या प्रत्येक परसवानामध्ये ही परसबाग आज तुम्हाला पाहायला भेटेल. गोळेगणी गावाने खूप मेहनत करून या अभियानामध्ये भाग घेतलेला आहे. आणि आम्ही आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सांगतो, आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने हे प्रत्येक मंगळवारी साफसफाई हा कार्यक्रम राबवत असतो आणि प्रत्येक ग्रामस्थांचा आम्हाला सहभाग असतो. रोहा औद्योगिक क्षेत्रात 55व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सांगता दिमाखात पार पडली असून या निमित्तानं सुरक्षा आणि सजगतेचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. धाटाव येथील RIA सभागृहात आयोजित समारोप कार्यक्रमात उद्योगपती आणि RIAचे अध्यक्ष PP बारदेशकर यांनी कामगार आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज राहायला हवं आणि सुरक्षा ही आपल्या हातात आहे असे स्पष्ट केले आहे. औद्योगिक क्षेत्रात वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी कारणांचा सखोल अभ्यास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. या कार्यक्रमात पथनाट्य, गायन आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेषतः कामगारांनी सादर केलेल्या सुरक्षा विषयावर पथनाट्य अत्यंत प्रभावी ठरली आणि उपस्थितांकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं. दरम्यान सुरक्षा जनजागृती भित्तीपत्रके आणि शून्य अपघात नियंत्रण राखणाऱ्या कंपन्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या उपक्रमातून उद्योग क्षेत्रात सुरक्षित आणि सजग वातावरण निर्माण करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गुन्हेगारांपेक्षा पण आमच्या मुलींचाच पंचनामा जास्त होतो. जोपर्यंत या समाजाची मानसिकता बदलत नाही ना, तोपर्यंत कितीही कायदे केले ना तरी मुली फक्त आणि फक्त कागदावरच सुरक्षित आहेत. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडव्याचा सण अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गणरायाच्या जयघोषात फुलांची आकर्षक आरास, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि बँडच्या मंगलध्वनींनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. मंदिराच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त
ऋषिकेश रावले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गणपतीची आरती, गणेश याग, अभिषेक यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या निमित्तानं पहाटेपासूनच पुणेकरांनी मोठ्या संख्येनं मंदिरात हजेरी लावत गणरायाचं दर्शन घेतलं। दरम्यान ट्रस्टच्या वतीने 19 ते 23 मार्च दरम्यान भव्य संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यात दिग्गज कलाकारांसह युवा कलाकारांची सादरीकरणे होणार आहेत। हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे। जय गणेश। आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आपल्या सर्वांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। हे येणारं आगामी वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि गणेश भक्तीचं जावो ही शुभकामना। आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी गणपती बाप्पांच्या प्रांगणामध्ये मंदिराच्या गुढी उभारण्याचा कार्यक्रम या भागाचे पोलीस उपायुक्त माननीय ऋषिकेशजी रावले यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला। मंदिराला अतिशय आकर्षक अशी फुलाची सजावट या ठिकाणी आपण केलेली आहे आणि या मंदिराचा आज 43वा स्थापना दिवस आहे। आज गुढीपाडव्याच्या दिवशी मला सहकुटुंब हे सौभाग्य लागलं की मी देवाची आरती करू शकलो आणि श्री दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या गुढी उभारण्याच्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी होऊ शकलो। माझे हात या गुढी उभारण्यामध्ये लागले। याच्यापेक्षा जास्त पावन ही भावना मी कधी फील केली नाही आणि अशी व्यक्त करणं मुश्किल होत आहे, पण एवढं संतुष्ट असं मनात फील होत आहे। खूप खूप धन्यवाद दगडूशेठ हलवाई गणपती मला हे चान्स देण्यासाठी। कोकणची भूमी देवभूमी म्हणून ओळखली जाणारी ही पवित्र धरती आणि याच भूमीत सध्या श्रद्धा, अध्यात्म आणि निसर्गाचा अद्भुत संगम पाहायला मिळतोय। तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सावरवाड येथे असलेले स्फटिक शिवलिंग सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे। हे स्फटिक शिवलिंग भारतातील सर्वात मोठ्या स्फटिक शिवलिंगांपैकी एक मानले जात असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते वायव्यमुखी आहे। अशा प्रकारचे शिवलिंग अत्यंत दुर्मिळ मानले जाते। याशिवाय हे शिवलिंग तब्बल 10 ते 100 कोटी वर्षे प्राचीन असल्याचा दावा केला जात असल्यानं त्याचं महत्त्व अधिकच वाढलंय। या ठिकाणी केवळ दर्शनच नव्हे तर क्रिया योग ध्यान केंद्राद्वारे सप्तचक्र साधना आणि योग साधना केली जाते। स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर येथे भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे। महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर तब्बल 35 ते 40 हजार भाविकांनी येथे दर्शन घेतल्याची नोंद आहे। दर सोमवारी देखील येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सावरवाड गाव आता आध्यात्मिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उमटले आहे। मुळात हे निर्वाण शिवलिंग ध्यान केंद्र आहे आणि इकडे आपण ध्यानमार्गी साधना, ध्यान उपासना, क्रियायोग हे आपण इकडे शिकतो। आता ही जी जागा तुम्ही बघतायत हे संजय शिंदे यांची ही जमीन आहे। आपले साधक आहेत, ते शिवभक्त आहेत आणि ते शिवभक्त असल्याकारणाने त्यांनी हा उपक्रम कसा करायचा की आपण प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक ग्रामस्थाला आपण कसं योगशास्त्र आणि क्रियायोग हे निःशुल्क आपण कसं शिकवू शकतो, त्यासाठी त्यांनी रुद्रनाथ फाउंडेशनला सांगितलं बाबा तुम्ही इथे या आणि तुम्ही इकडे योगाचा सप्तचक्र साधना, कुंडलिनी उपासना, योग साधना, वरती आई भगवतीची उपासना कशी करायची, नंतर यज्ञ कसं करतात आणि आपले पंचसूक्त जे वेदमंत्र आहेत ते शिकण्यासाठी आपण इकडे आपण हे सगळे ध्यानमार्गी साधना जे आहेत ते आपण इथे करतो। हे स्थान जे आहे, याचा इतिहास जो आहे हा 5 वर्षाचा आहे। तर 5 वर्षापासून हे आपलं स्थान आहे, ध्यान केंद्र आहे आणि ह्या ध्यान केंद्र तुम्ही बघाल तर मध्ये यज्ञकुंड आहे, तर यज्ञ आणि मंत्रसाधना आणि आपलं योग साधना हे प्रामुख्याने आपण इकडे करतो। इथे पूर्ण भारतातून आपले साधक जे आहेत, जे कुंडलिनी उपासक आहेत, जे ध्यानमार्गी आहेत, जे क्रियायोगी आहेत, हे सगळे येतात। तुम्ही हेही चर्चेत बघितलं असाल काय वेगवेगळे तुम्ही इकडे यज्ञकुंड आहेत खूप। तर आपण यज्ञ हा मुळात कसा एक सनातन संस्कृतीचा एक अभिन्न अंग आहे, त्या हिशोबाने आपण वेगवेगळे यज्ञ जे आहेत आपण इथे करतो। यज्ञकुंडाचे आकार कसे असले पाहिजे,
हा वर्तुळाकार असतो. देवीसाठी योनिकुंड आणि त्रिकोणकुंड असतो. नंतर अष्टकोणी कुंड असतो. हे वेगवेगळे कुंड असतात आणि प्रत्येक उपासनेच्या देवतेच्या हिशोबाने ते यज्ञकुंड असतात. तर खूप लोकांना त्याच्यावर गैरसमज आहे. लोकांना संभ्रमात आहेत बाबा हे कसं असतं. पण तर तुम्ही पौराणिक आणि शास्त्रोक्त जर तुम्ही टेक्स्ट बघितले तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर कळतील. हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं वेंगुर्ले शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण स्वागत यात्रा काढण्यात आली. ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिरापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत हजारो हिंदू बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत सण साजरा केला. शंखनादाच्या मंगलध्वनीनं संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला. या शोभायात्रेत चित्ररथ, दिंडी यात्रा, समई नृत्य यांसारखे विविध सांस्कृतिक आविष्कार करण्यात आले. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी आयोजित वेशभूषा स्पर्धेत ऐतिहासिक, पौराणिक आणि राष्ट्रपुरुषांच्या रूपात अनेक चिमुकले सहभागी झाले होते, ज्यामुळे भारतीय संस्कृती आणि इतिहासाची जाणीव नव्या पिढीला रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या भव्य यात्रेमुळे वेंगुर्ले शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान जागवणारा हा सोहळा ठरल्याचं पाहायला मिळत आहे. गुढीपाडवा म्हणजे खरं तर आज हिंदू रीतिरिवाजाचा आज नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि जेव्हा गुढी उभारली जाते ती गुढी म्हणजे आज विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. गुढीपाडव्याच्या निमित्ताने एकत्र आला, विशेष करून वेंगुर्लावासियांनी आम्हाला आवर्जून बोलवलं. कोकणामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा मराठी समाज हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हिंदू धर्माचा आजचा हा सण नवीन वर्षाचा मानला जातो. आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि वेंगुर्ला वासियांना आणि संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना मी भारतीय जनता पार्टी, माझ्या कुटुंबाकडनं, माझ्या सर्व सहकार्यांकडनं मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे. संपूर्ण कोकणी जनतेला नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा. पुढील संपूर्ण आयुष्य खूप सुंदर सुखाचं जावं हीच आपण परमेश्वराकडे आराधना करतोय आणि आजचा हा कार्यक्रम वेंगुर्ला वासियांनी ठेवलेला आहे आणि संकल्प एकच आहे पहिल्या दिवसापासून की माझ्या या स्थानिक तरुण मुलांना रोजगार मिळण्यासाठी, प्रचंड प्रमाणामध्ये इथे कार्य करण्यासाठी, स्थानिक एखादा रोजगाराचा, बिझनेसचा विषय जो आहे तो पूर्ण व्हावा हीच आम्ही परमेश्वराकडे आराधना करत आहोत. गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी दापोली शहरात उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. या निमित्तानं शहरात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषेत सजलेले महिला, पुरुष, युवक, युवती तसेच लहान मुले मोठ्या उत्साहात या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शहरातील विविध भागातून ही शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण दापोली शहर सणासुदीच्या रंगात न्हाऊन निघाले. या शोभायात्रेमुळे भारतीय संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडलं तर नववर्षाचं स्वागत एकात्मतेनं आणि आनंदात करण्याचा संदेश देखील देण्यात आला. दापोलीत गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. तळा शहरात गुढीपाडव्याच्या निमित्तानं हिंदू नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या निमित्तानं वेदक महाविद्यालय ते श्री चंडिका मंदिर असा भव्य शोभायात्रेचा मार्ग ठरवण्यात आला होता, ज्यामध्ये हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज स्थापित रामानंद संप्रदायाच्या दक्षिण रायगड जिल्ह्याच्या वतीनं या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिक वेशभूषेत सजलेले महिला, पुरुष, भगवे ध्वजधारी तसेच कलशधारी महिलांचा मोठा सहभाग या यात्रेचं वैशिष्ट्य ठरलं. यासोबतच विविध सांस्कृतिक नृत्य प्रकार आणि सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करत जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला. या शोभायात्रेत सर्व वयोगटातील नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला, तर आयोजकांकडून सहभागींच्या सुरक्षिततेची आणि सोयीसुविधांची योग्य ती काळजी घेण्यात आली होती. तळा शहरात गुढीपाडव्याचा सण उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरा झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. आज आपण जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणीजम यांच्या प्रेरणेने आज आपल्या दक्षिण रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील तळा गावामध्ये आज आपण आपल्या हिंदू नववर्ष स्वागताची शोभायात्रा तळा या ठिकाणी आज आपण नरेंद्राचार्य संस्था यांच्या वतीनं काढलेली आहे. तर आजच्या या आपल्या शोभायात्रेमध्ये आपण आपली जी काही सांस्कृतिक परंपरा आहे त्यांचा वारसा जपत आपण वेगवेगळे देखावे दाखवले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण हिंदू धर्माच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्यांचा आपण जागृत ठेवणं किंवा त्यांचा आपण सगळ्यांना असं
प्रसार करणं याच्या या शोभायात्रेच्या माध्यमातून आपण करत आहोत। आणि जगद्गुरू श्रींचा हा आमचा मानस आहे की आपली जी हिंदू संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे ती कुठेतरी जागृत राहिली पाहिजे आणि आपले लोक पण या माध्यमातून सक्रिय झाले पाहिजेत की आपले पण परंपरा रूढी आहेत त्या लोकांना कळल्या पाहिजेत। त्या उद्देशाने आमच्या जगद्गुरू श्रींच्या माध्यमातून आम्ही उपक्रम करत असतो। दरवर्षी आपण ही शोभायात्रा काढत असतो आणि आज आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये ही याच्या दिवशी शोभायात्रा निघत असते आणि हा संस्थानाच्या माध्यमातून आपण उपक्रम करत असतो। हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचा सण उरण शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस वसंत ऋतूचे स्वागत करणारा आणि नवचैतन्याचा संदेश देणारा असल्यानं स्वयंसेवकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला। देऊळवाडी येथील श्री संगमेश्वर महादेव मंदिरासमोरील मैदानात आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदन, संघ प्रार्थना, सुभाषित आणि वचन यांसारख्या संस्कारमय उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमातून भारतीय संस्कृती आणि परंपरा, राष्ट्रीय भावना जपण्याचा संदेश देण्यात आला। यावेळी श्रीपाद कात्रणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभरात करत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्यांची माहिती देत स्वयंसेवकांना प्रेरित केले। उपस्थित स्वयंसेवकांनी एकमेकांचा परिचय करून घेत एकात्मतेची भावना अधिक दृढ केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या उपक्रमामुळे गुढीपाडव्याचा सण केवळ उत्सव न राहता संस्कार, सेवा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा ठरल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकाळे गावात ग्रामदैवत देवी महालक्ष्मी आणि देवी जाकमातेचा भव्य छबिना मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला। गावभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ढोलताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। अजित हनुमंत चव्हाण यांच्या घरी पारंपरिक विधीपूर्वक पालखीचे प्रस्थान करण्यात आले। अजित चव्हाण यांची बहीण आरती प्रकाश जाधव यांनी केलेल्या नवसाच्या पूर्ततेनिमित्त हा सोहळा विशेष धार्मिक श्रद्धेने पार पडला। या प्रसंगी भाजप नेते वैभव खेडेकर, खेड नगरपालिका नगरसेविका वैभवी खेडेकर तसेच पंचायत समिती सदस्य संग्राम कदम यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेत ओटी भरली। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोहळ्याला विशेष रंगत आली। यानंतर रात्रीच्या वेळी पालखी भडगावकडे वाजत गाजत रवाना करण्यात आली। फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात छबिन्याला अधिकच दिमाग प्राप्त झाला। अमेय चव्हाण आणि श्रद्धा चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच ग्रामस्थांचे स्वागत केले। मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होत देवीच्या चरणी प्रार्थना केली। चाकाळे गावातील हा छबिना म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक एकोप्याचा सुंदर संगम ठरला असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।